नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सादर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी भरपूर असे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। तर मित्रांनो, हे निर्णय कोणकोणते आहेत ते जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, यामध्ये पहिला निर्णय आहे तो म्हणजे राज्यामध्ये गाव तिथे गोदाम योजनेसाठी 331 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कापूस सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, ई पंचनामा योजना राज्यभर राबवण्यात येणार असून शेतकऱ्यांना आता 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना देखील कायम ठेवण्यात आलेली आहे। राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करणार असून त्यांना या ठिकाणी अनुदान देखील देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे का, असं तुम्हाला वाटतंय का? खरोखर या योजनांची अंमलबजावणी होईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।